knows that I lie when I say that I'm fine. 'Cause you know me like that. You know me better than anyone I know. आज संडे सकाळी उठल्यावर पहिल्यांदा सगळं घर अगदी स्वच्छ टकाटक करून घेतलं आणि अगारोचा हा ब्लेंडर चालू करून बघितला. तर चालू कुठे होतोय, लाईटच नव्हती. मग आहोंनी मला इन्व्हर्टरवरती हा पॉईंट सुरू होतोय, इथे लाव मिक्सर म्हणून इथे लावून दिलाय. आणि हे सारं कशासाठी चाललंय माहितीये? चला माझ्या सांगते. काजळाबद्दल बऱ्याच वेळा कॉमेंट येतात की ताई तुझं काजळ ओघळत नाही का? तर नायकाचं काजळ यूज करते, ओघळत तर नाहीये. पण मी रात्री चेहरा धुतलाय, सकाळी चेहरा धुतलाय आणि तरी सुद्धा हे एवढं काजळ उरलेलं आहे. म्हणजे हे काजळ मी आता लावलेलं नाहीये बरं का. हे काल मी डान्स शूट करायच्या अगोदर जेव्हा मेकअप केला होता तेव्हा लावलेलं काजळ आहे हे. एवढं अजून बाकी आहे, म्हणजे ते निघत नाहीये, ओघळत वगैरे तर नाहीये. आणि बरं का आता मी ना थोडं थोडं कन्सिलर आणि कॉम्पॅक्ट पावडर लावली आहे, बस एवढंच. कारण आज सकाळपासून आम्ही आमचं घर स्वच्छ करण्यात बिझी आहोत थोडंफार. म्हणजे प्रत्येक रविवारी जे करत नाही आम्ही, लोळत पडलेलं असतो किंवा टाइमपास चाललेला असतो फक्त, तर आज तसं न करता जरा मोठी मोठी साफसफाई केली आहे. वस्तू जरा जागच्या जागी ठेवल्या, ड्रॉवर्स जरा, म्हणजे फक्त जे वरती होतं तेच ड्रॉवरमध्ये कोंबलेलं आहे, बस एवढंच. कारण सोसायटीमधलीच आमची एक मैत्रीण, म्हणजे आमचे गाववालेच आहेत ते, तर खूप दिवसापासून आमच्या गप्पा झाल्या नव्हत्या आणि त्यांच्या घरी किंवा माझ्या घरी असं भेटायचं ठरत होतं. तर मी म्हटलं या माझ्याच घरी. तर मी आज त्यांना ब्रेकफास्टसाठी बोलवलंय. तर ब्रेकफास्टमध्ये माझं नेहमीच संडे म्हणजे पोहे हवेतच, तर पोहेही बनत आहेत आणि नाचणीचा डोसा जो आठवड्यातून एकदा बनतोच. खरं तर मिक्स डाळीचा डोसा मी करणार होते, पण मी ना कालच्या गोंधळामध्ये सगळ्या दिवसभरात, सुट्टी असली की आपण ना खूप असं रिलॅक्स होतो, तर लक्षात होतं की भिजत घालायचं आहे आपल्याला, पण ते स्वयंपाक आणि बाकी सगळं करण्यात ते राहूनच गेलं. त्यामुळे आता नाचणीच्या डोश्याशिवाय ऑप्शन नाही, कारण तो इन्स्टंट बनतो. आणि म्हणूनच मगाशी मी ते सगळं बारीक केलेलं दाखवलं. आणि चला, घर कसं मस्त टकाटक दिसतंय बघा. संडेला असं नसतं आमचं घर, सगळीकडे पसारा असतो, पण आज अगदी छान क्लीन आहे. चला दाखवते आणि माझ्या मैत्रिणीला पण भेटवते तुम्हाला. हे किती दिवसापासून क्लीन करायचं राहिलं होतं जे मी आज क्लीन केलं. असं असतं बरं का, कोणीतरी येणार म्हटलं ना की अगदी व्यवस्थित टकाटक ठेवतो आपण सगळं काही. हे तर असतंच नेहमी व्यवस्थित, बट हे बघा, या रूमकडे पाहायचं नाही कारण हा आत्ता उठलाय. प्रितीश जरा रूम आवर ना प्लीज, मलाच आवरायला लागणार आहे, काय नाही आवरत हा. हे बघा सगळं रेडी आहे, आता फक्त त्यांची वाट पाहतोय आम्ही. आहोंनी ही तयारी करून ठेवली आहे. ही पोह्यांची तयारी आहे आणि इकडे ही मी तयारी करून ठेवली आहे नाचणीच्या डोश्यांची. भिजते ते छान, म्हणजे फर्मेंट होतं आहे व्यवस्थित. आणि 9:45 होत आहेत. खूप दिवसांनी हे कवर पण टाकण्यात आले, जे काढलं होतं टाकलंच नव्हतं. हे पण मी सकाळी मस्त टी व्ही जरा पुसून घेतलं. हे मी घेत असते नेहमी, आज फक्त दाखवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या ज्या काचा आहेत या बऱ्याच दिवसापासून क्लीन करणं बाकी होतं, ते आज झालेत. तरी अजून हा ट्रॅक बाकी आहे. सकाळी सकाळी गिफ्ट आलंय मला, पण मी याच्यासाठी नव्हतं बोलवलं तुम्हाला. आपल्याला मला गप्पा असं मारायच्या वाटतं होत्या. की आपण काहीतरी शुभांगीसाठी स्पेशल थँक्यू सो मच. हे बघा, मी ना ब्लॉग चालू केला होता आणि सांगत होते की माझ्या मैत्रीण आणि माझ्या गावाल्या, तर या ना दिव्या पटेल कॉलेजवरती आता पहिला HOD होते ना, आणि आता डीन युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज. कोणाला काही ऍडमिशन वगैरे घ्यायचं असेल तर तुमची हेल्प होते का? येस, डेफिनेटली. सांगा कसं झालंय. खूपच सुंदर. मी का हसतीये माहितीये, हे फक्त यांनाच माहितीये. कसं झालंय मॅडम? टेस्टी. बरं, मी यांना अगोदरच दम दिलाय बरं का. पण नाही, पण खरंच चांगलं झालंय ना. थँक्यू. काय बऱ्याच जणांना नाचणीचे डोसे नाही आवडत म्हणून विचारलं. तर आणि हा इंटरनॅशनल कॉन्फरन्स तुम्ही ठेवलं होतं ना स्टेटसला. कॉन्फरन्स म्हणजे जे इंजिनिअरिंगची मुलं असतात तर ते नवीन नवीन आयडियाज असतात, ते इनोव्हेशन असतात, तर ते एक कॉमन प्लॅटफॉर्म असतो तिथे येऊन सगळे टेक्निकल आयडियाज डिस्कस होतात. मग
त्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर रिसर्च म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता टीव्ही आहे, तर टीव्ही मध्ये रिसर्चच आहे ना तो, नवीन टीव्ही येतात बघ, त्याच्यामध्ये आपण कम्पेअर करतो ना कोणता छान आहे. तर का छान असतो, कारण त्याची साईज आपल्याला मोठी पाहिजे, मोठा टीव्ही पाहिजे असतो, क्वालिटी पिक्चर क्वालिटी चांगली पाहिजे, अपडेट. म्हणजे मग ते टेक्निकल कॉन्फरन्सेस मध्ये ते काय सांगतात की आम्ही या साईज वरती काम केलं टीव्हीच्या, किंवा ते ब्राईटनेस असतं, सॉरी इमेज क्वालिटी असते, त्या क्वालिटीवर काम करतात असं प्रेझेंट करतात, असे पेपर्स कामावर प्रेझेंट करतात. हां, रिसर्च पेपर्स. आणि मग ते काही जजेस असतात, तर ते क्वेश्चन्स वगैरे विचारतात. प्रितीशने त्याच्याशी रिलेटेड खूप सारे प्रश्न विचारले मॅडमना आणि या सरांनाही. तर या दोघांनीही खूप छान प्रितीशसोबत गप्पा मारल्या आणि त्यांनाही खूप छान वाटलं की प्रितीशने त्यांच्यासाठी वेळ दिला आहे, तो आला आहे, इंटरेस्ट घेतो आहे, बोलतो आहे. तर खूप भारी वाटलं आज यांना भेटून. आणि चला, हा व्हिडिओ जो मी आत्ता तुम्हाला इथे दाखवते आहे ना, तर हा व्हिडिओ मी कालच शूट केला होता, पण दाखवायचा राहून गेला होता. मी एक चंदेरी साडी ऑर्डर केली आहे. हो, मी जशी माहेश्वरवरून ऑर्डर केली होती तशीच ही साडी प्रॉपर चंदेरी गावातून आली आहे, म्हणजे चंदेरीवरून मी ऑर्डर केली आहे. आणि ही सुद्धा मला खूप आवडली. अगदी मी खूप दिवसांपासून त्या चंदेरीच्या जे सेलर आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होते, तर त्यांनी मला म्हणजे हाच कलर मला हवा होता, जो गुलाबी आणि रेडचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे मी पुन्हा एकदा तोच कलर घेतलेला आहे. पण सुंदर आहे ना. मला चंदेरीमध्ये पहिली माझी साडी याच कलरमध्ये घ्यायची होती. हा ॲक्च्युली ना धूप छाववाला कलर आहे, असा फिरता कलर आहे. तो गुलाबीही दिसतो, राणी पिंक आणि रेडही. कशी वाटली माझी पहिली चंदेरी नक्की सांगा मला कमेंट करून. आणि दुपारी थोडासा आराम केला आणि मग छान दोघांनी बसून इथे गॅलरीत चहा एन्जॉय केला, कारण आज खूप सुंदर वातावरण झालेलं आहे. मे बी पाऊस आज येऊ शकतो नक्कीच. फायनली पाऊस सुरू झालाय. आज तर भजी बनणार घरात, आज कांदा भजी बनणारच. काय आहो, तुम्हाला माहितीये मी ना पाऊस पडल्याशिवाय कांदा भजी बनवणार नाही असा प्रण केला होता. चला, मस्त आता उरलेला शिवाजी महाराजांचा मूवी बघूया. डंजो आपण बुक करायचं असतं का, जे पाठवतात त्यांनी बुक करायचं असतं ना? आपण पण इकडून बुक करू शकतो. मी कधी यूज नाही केलं ना. ब्लाऊज माझं त्याला फोन कर, असेल तर मी डायरेक्ट तिच्या पीसीवर सांगतो बुक करायचं. ओके. आणि अगोदरच आपल्याला किती रुपये घेतात ते कळतं का? त्याच्यावर दिलेलं असतं एस्टिमेटेड. ओके. टू व्हीलर वाला डंजो लगेच येतो पटकन. त्यालाच सांगू का डंजोकर, म्हणजे तूच घेऊन ये म्हणून. बघ ना कसं बोलला बघ, की बुधवारी देतो, गुरुवारी देतो, शुक्रवारी देतो, असं असतं का रे? शनिवारी काल देणार होता पुन्हा फायनली, तर आज रविवार आला. अरू म्हणतोय आपको पहनना तो मंडे है ना. म्हणजे आता माझ्या घालायच्या वेळेत आणून देतोय काय, घ्या घाला म्हणून डायरेक्ट, काय माहिती. माझ्याकडे बघा ना. काय करून ठेवली? इथे कॅकने, इथे कॅकने, एवढ्या फेस मास्क मधून पण तो उठून येतोय. हे तुळशी वृंदावन मार्बलचं नसून कॉर्ड्समध्ये आहे आणि त्याचमुळं फक्त ओल्या कपड्याने साधं असं पुसून जरी घेतलं तरी अगदी स्वच्छ होतं. हे बघा, एकदम चमकायलाच लागतं. आणि मला विचारत होतात तुम्ही हे कुठून घेतलं, तर ना मला एक्झॅक्टली नावच नाही आठवत शॉपचं, पण भोसरीपासून नाशिकला जाण्याचा जो हायवे आहे ना, तिथे हे मला मिळालं होतं. आणि जो गोल्डन कलर आहे तो मी त्याला नंतर मारून घेतला होता, म्हणजे तिथेच त्यांच्याकडूनच. फायनली ब्लाऊज आलाय माझा आणि आम्ही डंजो करून बोलवलाय. तर हे बघा, ही ती साडी महेश्वरी मिक्स कलरवाली, आणि हा पॅटर्न मी यावेळेला स्टिच केला आहे. पूर्ण चोली पॅटर्न नाही आहे, जस्ट ही डिझाईन आहे समोर ही अशी, आणि याला हे असे नॉट्स आहेत. बट मला आता हा प्रश्न पडला आहे की हे कसं दिसणार आहे. इथे हुक्स आहेत, ठीक आहे, हा नेक, इथे हे बटन आहे, हे मानेवर येणार का?
वरती कुठे येणार हे नेमकं? बरं, ट्राय करून बघूया आहो घरी येत तोपर्यंत, कारण ह्या अशा गोष्टींना हेल्प लागते. आणि हा त्या दिवशी मिळालेला, तर हा पण मी अजून ट्राय नाही केला. एवढी बिनधास्त बसली आहे. चला ट्राय करून बघते की बसतायत का. उद्या पंचायत नको ऐन Not वेळेला. for myself when I'm stressed and upset. You know me better. या ब्लाऊजला साईड झिप आहे, पण फिटिंग बघा किती परफेक्ट आहे. आणि त्याचमुळे मी तुम्हाला आज असं व्यवस्थित घालून दाखवते. म्हणजे मी जराही जाड होऊन चालणार नाही, एवढं सुंदर फिटिंग आहे, अगदी परफेक्ट. हा ब्लाऊज केवढा सुंदर स्टिच केलाय. म्हणजे मी पॅटर्न बद्दल नाही बोलत आहे, फिटिंग बघा. पॅटर्न तर छान आहेच. हा आता अंधारात ब्लॅक दिसतोय, ऍक्च्युली हा एकदम डार्क ग्रीन अँड डार्क ब्ल्यू, हा ब्लॅक दिसायला लागलाय. मस्त. आणि थोड्याशा चुन्या केल्या त्याला, हा हाताला जास्त नाही, मला आवडतात. मस्त स्टिच केलाय, अगदी परफेक्ट, अगदी. It's you and I. रात्रीच्या जेवणात मी बनवलं होतं आज ही अशी पातळ दोडक्याची भाजी, इंद्रायणीचा भात आणि भाकरी. आणि पातळ असं का मी बोलतीये, कारण आहोंना ही भाजी पातळ आवडते आणि मला सांगितलं होतं त्यांनी की पातळ दोडक्याची आमटी कर, पण ती काय माझ्याकडून शेवटी पातळ झालेली नाही. आणि हे बघा, गावचा जो मसाला असतो कांदा लसूण आईने दिलेला, तो मी या चिनीमातीच्या भरणीमध्ये ठेवते. तर आता आय थिंक तो पूर्णपणे संपत आलेला आहे. आता जेवढा उरला आहे ना, तो संपायच्या आत मला पुन्हा आता गावाला जावं लागणार आहे. But you don't have to be stubborn, so goddamn proud. I know you better than anyone you know. ओ, तुमचा पातळ दोडका आणि तुमची भाकरी रेडी आहे. करपली का काय शूटिंगच्या नादात? थोडीशी करपली की राव.